नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत, जी परीक्षा आहे फक्त महिलांकरिता असणार आहे. ही अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा, ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा ज्यांनी आता नुकतीच एक्झाम दिलेली आहे, अशा सर्व महाराष्ट्रातील महिलांकरिता ज्या पदाकरिता तुम्ही अभ्यास करणार आहात, आयसीडीएस विभागांतर्गत, आयसीडीएस आयुक्तालयाअंतर्गत म्हणजे महिला आणि बालविकास विभागांतर्गत जी 300 ते 400 पदांची जवळपास ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. कारण की यावर्षी तब्बल 23 वर्षानंतर 8,669 पदांचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. जुलै महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तिथून पुढे तुम्हाला 4 महिन्याचा कालावधी अभ्यासाकरिता सुद्धा दिला जाणार आहे. त्यामधील आता तुम्हाला जर अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर नेमकं अभ्यासाचं नियोजन कसं करावं लागणार आहे, दिवसाला किती तास अभ्यास करायचा आहे, त्यासोबतच पास होण्यासाठी तुम्हाला किती गुण मिळवणं गरजेचं आहे, एवढे मार्क जर मिळाले तरच तुम्ही सुपरवायझर बनू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून अजून याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न आपण देणार आहोत, तुम्हाला सांगणार आहोत त्या प्रश्नांची उत्तरे. तर त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, तर त्याच्या अगोदर आपण थोडक्यात माहिती देतोय. अंगणवाडी सुपरवायझरची नवीन बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे. आयसीडीएस पोषण अभियान असेल म्हणजे सर्व विषयामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत. यामध्ये पीवायक्यू आणि एमसीक्यूचा सराव घेतला जाणार आहे. टॉपिक वाईज झालेले क्वेश्चन पेपर सुद्धा दिले जातील. पीडीएफ नोट्स सगळ्यात महत्त्वाचं आहे. पीडीएफ नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत, ज्या तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन लाभणार आहे. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल आणि तुम्ही घरी बसून हे लेक्चर बघू शकता. अनलिमिटेड वेळा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे लाईव्ह सुद्धा लेक्चर, आपले जे लेक्चर आहेत इव्हिनिंगच्या टाइम मध्ये ठेवलेले आहे, 4च्या नंतरचे, म्हणजे तुम्हाला शक्य आहे. जर नाही एखादं लेक्चर पाहता आलं तर तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये बघू शकता, डाउनलोड सुद्धा करू शकता. जॉईन करण्याकरिता 98 34 44 22 63 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ते सीरीज सुद्धा आपण देणार आहोत तुम्हाला. तर जे प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये, जाहिरात कधी येणार आहे, पदवी, याची जी पात्रता आहे, पदवी कोणत्याही शाखेतील महिला पात्र उमेदवार ठरणार आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता, ज्यांचं वयोमर्यादा ओपन करिता 38च्या आत आहे किंवा 38 चालू आहे आणि कॅटेगरी करिता 43, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असाल, अंशकालीन उमेदवार, खेळाडू, दिव्यांग, अनाथ यांच्या वयोमर्यादेमध्ये अजून शिथिलता देण्यात आलेली आहे. कोणाचं 45, कोणाचं 55 पर्यंत करण्यात आलेलं आहे. ओके, तर ही जाहिरात मी तुम्हाला आता नुकतंच सांगितलेलं आहे. जुलै महिन्यामध्ये आणि तिथनं पुढे 1 ते 1.5 महिन्याचा फॉर्म भरायला कालावधी दिला जाईल आणि 4 महिन्यानंतर परीक्षा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुमची परीक्षा असणार आहे. तर तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, तर मी तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट बाब सांगणार आहे की ही जी परीक्षा आहे ही टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये कंडक्ट केली जाणार आहे. तर जी मागच्या वेळेस 102 पदांची जाहिरात आली होती, ही सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्झाम कंडक्ट झाली होती. ओके, आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा सुद्धा या ठिकाणी होत्या. तर तुम्हाला अभ्यासाचं नियोजन आतापासून करावं लागणार आहे. नियोजन करून फायदा नाही, तर त्याची अंमलबजावणी, किती तास अभ्यास करायचा तुम्ही नुसतं नियोजन करून ठेवसा, त्याची अंमलबजावणी सुद्धा करणे गरजेचं आहे. किती तास अभ्यास करायचा आहे, तर लेक्चर व्यतिरिक्त तुम्हाला 2 ते 3 तास सेल्फ स्टडी करिता द्यावे लागणार आहे. ओके, 2 ते 3 तास सेल्फ स्टडी साठी द्यावी लागणार आहे. त्यावेळेस तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर होणार आहे. त्यासोबतच याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे, ओके, काय वाचायचं आहे ते मी सांगणार आहे. पास होण्यासाठी किती गुण पाहिजे तुम्हाला, 200 पैकी 200 गुणांचा पेपर असतो तुमचा, तर 160 प्लस गुण मिळवणं गरजेचं आहे. टार्गेट ओपनचं ठेवायचं आहे. ओके, कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल मी ते प्रत्येक कॅटेगरीचं सांगत बसणार नाही, कारण तुम्हाला ओपनचं जर टार्गेट ठेवलं, तुम्ही जर 170 180 जर टार्गेट ठेवलं तर कुठे तुम्हाला 160 मार्क मिळू शकतात. आता याच्यासाठी काय करायचं आहे, याच्यासाठी नियोजन कसं करायचं आहे, तर बघा सांगतोय त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास सांगितलाय 3-4 तास करायचा आहे. तर 5 ते 10, ओके, 5वी ते 10वी चे शालेय पुस्तके अगोदर रीड करायचे. एवढे पुस्तकं रीड करण्याकरिता तुम्हाला फक्त आणि फक्त 30 दिवसाचा कालावधी सफिशियंट आहे. ओके, जुने असतील नवीन असतील तरी चालतील, कोणतंही. फक्त याच्यामध्ये इतिहासाचं जे बुक आहे ते 11वी इतिहासाचं वाचायचं आहे. 11वी इतिहास ओल्ड स्टेट बोर्डचं बुक आहे. ओके, हे आपल्याकडे अवेलेबल आहे सॉफ्ट कॉपी. बॅच जॉईन केल्यानंतर ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत आणि नोट्स तर पूर्णच आहेत. म्हणजे तुम्हाला जे ऑथेंटिक रेफरन्स बुक आहेत
इतिहासाला काय वाचायचंय, मराठीला काय वाचायचंय, इंग्लिशला काय वाचायचं आहे, विज्ञान, अर्थशास्त्र, चालू घडामोडी याचे सर्व ऑथेंटिक 2-2 बुकमधनं आपण रेफरन्स बुकमधनं नोट्स काढून तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर हे पूर्ण वाचायचे. त्यासोबतच लोकराज्य हे शासकीय मासिक आहे. किंमत आहे फक्त ₹10. ओके. ₹10 तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जे तुमचा टेक्निकल पोर्शन आहे, तांत्रिक घटक आहे, ICDS आणि पोषण अभियान तो याच्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर होतो. ओके. त्याच्या जोडीला योजना योजना मासिक हे केंद्र सरकार आणि लोकराज्य हे महाराष्ट्र सरकारचं आहे. कोणत्याही बुक स्टॉलला मिळतं. ओके. बस स्टॉपला जे बुक स्टॉल असतात किंवा जे शालेय पुस्तके मिळतात, ओके, स्पर्धा परीक्षेची पुस्तके मिळतात, त्या ठिकाणी सुद्धा ₹10 मिळते. ओके. 11वी इतिहास सांगितले तुम्हाला. राज्यघटनेसाठी 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्डचं बुक, ओके, स्टेट बोर्डचं बुक वाचायचं आहे. त्याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणार नाही. आणि जे तुम्ही अभ्यास करताय, आता अभ्यासाचं नियोजन सांगतोय, तर सोमवार ते शुक्रवार तुम्ही सकाळी 1.5 तास देताय, रात्रीचा 1.5 तास देताय, म्हणजे 3 तास होतोय अभ्यास. सोमवार ते शुक्रवार 2 विषय घ्या किंवा 1 विषय जरी कंटिन्यू करत असाल तर करा. त्याचं तुम्हाला दर शनिवारला रिव्हिजन करायचं आहे. रिवाइज करायचे आहे. दर रविवारला प्रत्येक रविवारी त्याचं काय करायचं आहे, त्याच्यावरचे PYQ आलेले PYQ किंवा MCQ सॉल्व्ह करायचं आहे. हे प्रोसिजर तुमची कशी चालणार आहे, प्रक्रिया कंटिन्यू चालणार आहे एक्झाम होईपर्यंत. ओके. टॉपिक वाईज सोडवणार, त्यानंतर फुल पोर्शन वरती टॉपिक वरती पेपर सोडवायचा आहे, त्यानंतर फुल लेंथ पेपर प्रत्येक सब्जेक्ट वरती तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, ओके, म्हटलं जातं. तर ती प्रॅक्टिस आपल्याला वारंवार जर एकच गोष्ट आपण करत असू आणि टार्गेट जर ठेवलेलं असेल, तुम्ही जर वेळ देत असाल, तर त्या वेळेचा तुम्हाला सदुपयोग करायचा आहे आणि ते उपयोग केल्यानंतर तुम्हाला चांगलं फळ या ठिकाणी मिळणार आहे. आणि एवढं इझी नाहीये कोणतंही बाब, ओके, कारण त्याची ₹50,000, ओके, ₹50,000 तुम्हाला सॅलरी असणार आहे अंगणवाडी सुपरवायझर मध्ये. तर ही परीक्षा तशी पाहायला गेलं तर कठीण नाहीये आणि स्पर्धा सुद्धा कमी आहे, परंतु मार्क मिळवायचे आहेत तुम्हाला. यामध्ये 7 विषय आहेत. 7 विषयामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये चांगले मार्क, एकही स्किप करायचं नाहीये, कमी मार्क मिळवायचे नाही. सब्जेक्ट स्किप करून चालणार नाही. कॉलेज प्रमाणे प्रत्येक विषयाला याला काय द्यावं लागणार आहे, वेटेज द्यावं लागणार आहे, अभ्यासाला वेळ द्यावा लागणार आहे. तर मी आता तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली. याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला किंवा कॉलवरती विचारू शकता. ही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. अंगणवाडी सुपरवायझरची सुद्धा बॅच आहे आपल्याकडे, किंवा तुम्ही अंतर्गतची जे प्रिपरेशन करत असाल, जिथे आता वयोमर्यादा 55 वर्ष झालेली आहे, ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, ओके, 55 वर्ष वयोमर्यादा झालेली आहे. सर्वेक्षणाची परीक्षा वेगळी आहे, फक्त त्याला पदवी लागते, ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि अंतर्गत करिता 10 वर्षाचा अंगणवाडी सेविकांचा अनुभव आणि 55 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. इथं काही कॅटेगरीनुसार जागा निघत नाही, सर्व खुल्या प्रवर्गामध्ये जागा असतात आणि एकच कट ऑफ लागतो सर्वांचा. तर याची सुद्धा नवीन बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठी नंबर देतोय 9823 44 22 63 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथनं सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ऍप डाउनलोड करायचं, अभिजित सर अकॅडमी नावाचं ऍप आहे. टेलिग्राम ग्रुप आहे न्यू अपडेट करिता, टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे, तिथं सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.